विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक नितीन भोंडवे सर. आजच्या या सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पार्ट्स ऑफ स्पीच वरती पर्टिक्युलरली विचारले गेलेले आहेत अशा प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या सेशनला त्या ठिकाणी सुरुवात करूया. स्क्रीनवरती या ठिकाणी एक पहिला प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रश्न आहे, विच अमंग द ऑप्शन्स इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तुम्हाला काय करायचंय, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा ऑप्शन त्या ठिकाणी शोधायचा आहे. फेब्रुवारी 2018च्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन स्टेटमेंट नेमकं काय आहे ते थोडंसं पाहून घेऊया आपण. क्वेश्चन स्टेटमेंट दिलंय, आफ्टर द सेलिब्रेटेड विक्ट्री ऑफ द टीम हिटलर अवॉर्डेड स्पेशल गोल्ड मेडल टू ध्यानचंद. बरोबर. आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेत. 4 ऑप्शन्स आर गिवन हिअर. Number 1 victory, number 2 Hitler, number 3 team, and number 4 medal. Out of these 4 options, we have to find out the correct option, which is an abstract noun. Abstract nounचा ऑप्शन आपल्याला करेक्टली शोधायचा या 4 ऑप्शन्स मधून. आता काय करायचं, जर का अशा प्रकारे ऑप्शन्स दिले असतील तुम्हाला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, एमसीक्यूज असतील, तर अशा ठिकाणी एलिमिनेशन मेथडचा वापर त्या ठिकाणी करायचा. आता एलिमिनेशन या शब्दाचा अर्थ होतो काढून टाकणे. मग काय करायचं आपल्याला, हे जे 4 ऑप्शन्स आहेत या 4 मधले जे रॉंग ऑप्शन्स असतील ते पहिले बाजूला काढा. म्हणजे तुम्हाला योग्य त्या उत्तराकडे जाणं सहज आणि सोपं त्या ठिकाणी होईल. मग आपण काय करूया, आता एलिमिनेशनचा वापर करून यातले जे चुकीचे ऑप्शन्स वाटतायत ते बाजूला काढूया. बरोबर. आता इथं बघा, 4 ऑप्शन जर तुम्ही वाचले तर तुमच्याकडे लक्षात येईल की हिटलर हा जो एक ऑप्शन आहे हा ऑप्शन होणार नाही, कारण हा प्रॉपर नाउन आहे. हे काय प्रॉपर नाउन आहे. त्याच्यानंतर टीमचा जर तुम्ही विचार केला तर टीम सुद्धा होणार नाही, कारण टीम हे कॉमन नाउन आहे. टीम हे काय कॉमन नाउन आहे. आता इथं त्यांनी पुढचा ऑप्शन बघा, मेडल. मेडल म्हणजे काय हो, मेडल म्हणजे जे पदक आपल्याला मिळते एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर, ते मेडल कुठल्या तरी पदार्थापासून तयार केलेलं असतं. बरोबर ना. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, मटेरियल नाउन म्हणू शकतो. बरोबर ना. मटेरियल नाउन म्हणू शकतो. याचा अर्थ हे जे तीनही ऑप्शन्स आहेत, हे तीनही ऑप्शन तुमच्या उत्तराचा योग्य पर्याय होऊ शकणार नाही. मग तुमच्याकडे एक ऑप्शन शिल्लक राहिला, कोणता, विक्ट्री. मग विक्ट्री हा मात्र तुमचा काय होऊ शकतो, योग्य पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे तुमचा योग्य पर्याय आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा विक्ट्री. आता सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या की मला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणता येईल, और ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट. तर पहिल्यांदा आपण ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा विचार करूया. ॲब्स्ट्रॅक्ट मीन्स ड्रॉन ऑफ. ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ ड्रॉन ऑफ. ड्रॉन ऑफ म्हणजे काढून घेणे. म्हणजे एखाद्या घटकापासून दुसरा एखादा घटक बाजूला काढणे. दुधातून दही बाजूला काढणे, नाही का, तूप बाजूला काढणे, लोणी बाजूला काढणे, अशा पद्धतीने आपण त्याला म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट करणे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट करून एखाद्या बाजूला आपण काढायचं काम करतो. ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ होतो ड्रॉन ऑफ. बरोबर. आपल्याला आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे समजून घ्यायचं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स व्हॉट. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन इज अ नाउन गिवन टू अन ऑब्जेक्ट और थिंग विच वी कॅन नॉट सी बाय अवर आईज और विच वी कॅन नॉट टच इट बट वी कॅन एक्सपिरियन्स इट ऑर फील इट. याचा अर्थ काय की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे असं एखाद्या वस्तूला किंवा घटकाला दिलेले नाव आहे की ज्या घटकाची किंवा वस्तूची आपण प्रत्यक्षात त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण त्याची जाणीव किंवा अनुभव मात्र आपल्याला त्या ठिकाणी होतो. मग विक्ट्री या शब्दाचा अर्थ होतो विजय. विक्ट्री या शब्दाचा अर्थ काय होतो, विजय. विजय की ज्याला आपण प्रत्यक्षात डोळ्यांना पाहू शकत नाही उघड्या, तो कसा आहे, काय, काळा आहे का गोरा आहे, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही आपल्या हातानं, पण ज्याचा अनुभव मात्र आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग विक्ट्री हे तुमचं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहूया. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. हाही क्वेश्चन फेब्रुवारी 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी स्कॉलरशिप मध्ये विचारला गेलेला आहे, पर्टिक्युलरली 5वीच्या. आता पहा प्रश्न काय, इन विच ऑफ द सेंटेन्स इज द ॲडव्हर्ब यूज करेक्टली. ॲडव्हर्बचा योग्य पद्धतीने वापर केला गेलेला आपल्याला बघायचा. बरोबर. मग ॲडव्हर्बचा योग्य पद्धतीने वापर कोणत्या ऑप्शन मध्ये केला गेलाय हे ठरवण्याच्या पूर्वी मला ॲडव्हर्ब म्हणजे काय हे माहित पाहिजे. बरोबर. मग ॲडव्हर्ब म्हणजे काय, जर का ॲडव्हर्ब या शब्दाची फोड तुम्ही केली तर ॲड आणि वर्ब असे 2 शब्द तुम्हाला पाहायला मिळतात. ॲड आणि वर्ब. ॲड म्हणजे काय, टू ॲड समथिंग, आणि वर्ब म्हणजे काय, क्रियापद. म्हणजे क्रियापदामध्ये जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, वर्बच्या बद्दल जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, वर्बला जो डिस्क्राइब करतो, असा जो वर्ड आहे त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब. त्याला काय म्हणायचं, ॲडव्हर्ब. बरोबर. ही कन्सेप्ट मला माहित असणं गरजेचं की ॲडव्हर्ब मीन्स ऍक्च्युअली व्हॉट. बरोबर. मग आता बघा की असे शब्द शोधू की जे ॲडव्हर्ब आहेत किंवा जे वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात. या पहिल्या ऑप्शन मध्ये रन तुमचा वर्ब आहे
इथं रॅन तुमचं वर्ब आहे, इथं वर्क तुमचं वर्ब आहे आणि इथंही वर्क तुमचं वर्ब आहे, बरोबर. मग आता असे शब्द आपल्याला शोधायचे की जे ऍडवर्ब बद्दल माहिती देतात. ही रॅन हाऊ फास्टली, मग हे तुमचं ऍडवर्ब आहे. दुसरं बघा, ही रॅन फास्ट, हेही तुमचं ऍडवर्ब आहे. ही वर्क सूनली टू गेन सक्सेस, सूनली हे तुमचं ऍडवर्ब आहे, बरोबर. ही वर्क व्हेरी हार्ड, हार्डली हे तुमचं ऍडवर्ब आहे. आता यातलं असं ऍडवर्ब आपल्याला शोधायचं की जे योग्य पद्धतीने वापरलं गेलेलं आहे. लक्षात घ्या मुलांनो, पुन्हा एलिमिनेशन मेथडचा वापर करू आपण. एलिमिनेशन मेथडचा वापर करून आपण काय करूयात की जे चुकीचे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला आधी बाजूला काढून घेऊया, बरोबर. लक्षात घ्या. आता नंबर 1 पहिल्यांदा तुमचं ऍडवर्ब फास्ट आहे, बरोबर. फास्ट हे असं ऍडवर्ब आहे की ज्याला कधीही एल-वाय प्रत्यय लावला जात नाही. म्हणजे इथं पहिल्या ऑप्शन मध्ये तुमचा एल-वाय प्रत्यय फास्टला दिसतो, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा रॉंग आहे, काढून टाका, बरोबर. दुसरा ऑप्शन बघा, ही रॅन फास्ट, फास्टला इथं एल-वाय प्रत्यय लावलेला नाही, सफिक्स लावलेला नाही, त्यामुळे हा तुमचा एक योग्य उत्तराचा पर्याय असू शकतो. पण तरीही आपण बाकीचे उरलेले 2 ऑप्शन्स त्या ठिकाणी चेक करूया. इथं म्हटलंय ही वर्क सूनली, तुम्हाला सून हे जे ऍडवर्ब आहे याला एल-वाय प्रत्यय लावणंच मुळात चुकीचं आहे, त्याच्यामुळे तुमचा हाही ऑप्शन त्या ठिकाणी गेला. ऑप्शन नंबर 3 पण तुमचा गेला. आता हे बघा, ही वर्क व्हेरी हार्डली, हार्डली हे ऍडवर्बच होऊ शकत नाही, हार्ड हे ऍडवर्ब होऊ शकतं. म्हणजे हार्डली एल-वाय प्रत्यय लावला की ते ऍडवर्ब होणार नाही, त्यामुळे हाही तुमचा ऑप्शन त्या ठिकाणी गेला, बरोबर. मग तुमच्याकडे ऑप्शन राहिलाय ऑप्शन नंबर 2. तर ऑप्शन नंबर 2 हे असं पर्याय आहे की ज्याच्यामध्ये ऍडवर्बचा करेक्टली वापर केला गेलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या की एलिमिनेशन मेथडचा वापर करून आपण फार सहज उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो, परंतु ज्याच्यावरती क्वेश्चन बेस्ड आहे, समजा हा जो प्रश्न आहे हा ऍडवर्ब वरती आधारित होता, तर ऍडवर्ब मीन्स ऍक्च्युअली व्हॉट याच्याबद्दल मला फार छान पद्धतीने माहिती पाहिजे, तर आणि तरच मी त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा मला योग्य उत्तर देणं थोडंसं कठीण जाऊ शकतं आणि मला माझे मार्क्स गमवावे लागू शकतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा प्रश्न आहे, स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतो. हाही क्वेश्चन फेब्रुवारी 2018 मध्ये विचारला गेलाय. प्रश्न काय बघा, पिक आउट प्रॉपर प्रिपोजिशन. आता क्वेश्चन प्रिपोजिशन वरती बेस्ड आहे. क्वेश्चन कशावरती बेस्ड आहे? प्रिपोजिशन वरती बेस्ड आहे. आता प्रिपोजिशन या शब्दाची फोड करून बघू आपण. प्रिपोजिशन या शब्दाची जर फोड केली तर प्री आणि पोझिशन असे 2 शब्द आपल्याला पाहायला मिळतात, प्री आणि पोझिशन. आता प्री या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. प्री म्हणजे अगोदर, प्री म्हणजे अगोदर, आणि पोझिशन म्हणजे स्थान. पोझिशन म्हणजे स्थान किंवा जागा, स्थान किंवा जागा, ज्याची जागा किंवा स्थान अगोदर आहे. प्री आपल्याकडे शब्द असतात बघा, आपण नाही का मोबाईलचा रिचार्ज करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रीपेड आणि पोस्टपेड असे 2 ऑप्शन्स पाहायला मिळतात. पोस्टपेड नाही का, प्री म्हणजे काय, अगोदर पेड करा आणि मग वापरा. पोस्ट म्हणजे काय, आधी वापरा आणि मग पे करा, बरोबर ना. पण मोस्ट ऑफ टाइम आपण काय करतो, प्रीपेडच वापरतो, अगोदर रिचार्ज करतो आणि मग 28 दिवसाचा आपला महिना आहे टेलिकॉम कंपन्यांचा, तो आपण काय करतो 28 दिवस तो डाटा आपण त्या ठिकाणी वापरतो. मग प्री म्हणजे काय, प्री म्हणजे अगोदर, आणि पोस्ट म्हणजे पोझिशन म्हणजे काय, स्थान किंवा जागा. असे शब्द की ज्याची जागा किंवा स्थान अगोदर आहे कुणाच्या, नाउन ऑर प्रोनाउन, नाउन ऑर प्रोनाउन, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी ज्याची जागा आहे किंवा स्थान आहे अशा शब्दांना काय म्हणायचं, प्रिपोजिशन त्या ठिकाणी म्हणायचं. प्रिपोजिशन वरती आपल्याला वेगळी चर्चा, वेगळ्या लेवलवर चर्चा त्या ठिकाणी करता येईल, सेपरेटली चर्चा करता येईल, इथं ती वेळ आता नाही. चलो, कॅन यू टेल एनिथिंग डॅश डॅश द मिल्की वे. आता मिल्की वे आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे बरं का. असं म्हटलं जातं की आपली पृथ्वी ज्या आकाशगंगेत आहे त्या आकाशगंगेला मिल्की वे असं नाव आहे, बरोबर. मग मिल्की वे असा स्टेटमेंट दिले आपल्याला, कॅन यू टेल एनिथिंग डॅश डॅश द मिल्की वे, आणि तुम्हाला ऑप्शन दिलेत इन, ऍट, अबाउट, नियर. आता मला ह्या 4ही प्रिपोजिशनचं फंक्शन वाक्यातलं माहित पाहिजे. इनचा वापर कशासाठी केला जातो, इनचे खूप सारे वापर आहेत. इन टाइम दाखवतं, लार्जर टाइम दाखवतं, इन लोकेशन पण दाखवतं, इन शिरूर, इन पुणे अशा पद्धतीने. ऍट सुद्धा काय करतं, एक्झॅक्ट टाइम दाखवण्याचं काम करतं किंवा एक्झॅक्ट प्लेस दाखवण्याचं काम करतं. मग इथं मिल्की वे हे काही टाइम नाही किंवा एखादी जागा नाहीये, त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर 1 गेला. ऍट एक्झॅक्ट टाइम दाखवतं आणि ऍट एक्झॅक्ट लोकेशन पण दाखवतं. मिल्की वे काही लोकेशन नाहीये किंवा ते टाइम पण नाही दाखवत, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पण तुमचा गेला. अबाउट आणि नियर, नियर सुद्धा असं तुमचं ऑप्शन आहे की जे काय दाखवतंय, जागा दाखवतंय, जवळ, च्या जवळ, नियर शिरूर, नियर पुणे नाही का, जागा.
आता मिल्की वे जागा दाखवण्याची इच्छा जागा दाखवण्याची गोष्ट नाही, बरोबर. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. अबाउट. अबाउटचा अर्थ होतो च्या विषयी, च्या विषयी किंवा च्या बाबत, च्या बाबत या अर्थानं अबाउटचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणजेच काय की जेवढे ऑप्शन मला दिलेले आहेत त्या ऑप्शन मधल्या सगळ्या पर्यायांबद्दल मला फार चांगली माहिती असणं गरजेचं आहे. ती असेल तर मला योग्य पर्यायापर्यंत जाता येतं, नाहीतर एलिमिनेशन मेथडचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकतो आणि आपलं जे उत्तर आहे ते बरोबर येऊ शकतं. आणि ते बरोबर आलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या मेरिटमध्ये झालेला पाहायला मिळेल, यात शंका असण्याचं कारण त्या ठिकाणी नाही. ठीक आहे, आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, आयडेंटिफाय द ऍडव्हर्ब इन द सेंटेन्स गिवन बिलो. ऍडव्हर्ब शोधायचा आपल्याला. पुन्हा ऍडव्हर्ब वरती प्रश्न आधारित आहे. हा प्रश्न थोडासा आपण एक्स्ट्रा घेतोय. ऍडव्हर्ब वरती आधारित प्रश्न आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलंय. ऍडव्हर्ब, ऍड टू समथिंग, ऍड समथिंग टू वर्ब, की जे क्रियापदाबद्दल आपल्याला काय करते, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. द वर्ड विच इज डिस्क्राइबिंग अन ऍडव्हर्ब, असा शब्द की जो काय करतोय, ऍडव्हर्बला डिस्क्राइब करतोय, वर्णन करतोय, म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती देतोय. त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हर्ब असं म्हणतो. क्वेश्चन स्टेटमेंट आहे, राम इज वेटिंग आउटसाइड द टेम्पल. क्वेश्चन स्टेटमेंट काय आहे, राम इज वेटिंग आउटसाइड द टेम्पल. आता आपण पुढे जाऊया आणि 4 ऑप्शन इथं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपल्याला यातले ऍडव्हर्ब शोधायचे. आता ऍडव्हर्ब म्हणजे काय, असा शब्द की जो वर्ब बद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, जो वर्बला डिस्क्राइब करतोय. पहिला ऑप्शन बघा, वेटिंग. वेटिंग वर्ब आहे, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा गेला. राम, राम हे प्रॉपर नाउन आहे. राम हे काय, प्रॉपर नाउन आहे, त्याच्यामुळे हाही ऑप्शन तुमचा होणार नाही. टेम्पल हे सुद्धा काय आहे, नाउनच आहे. आपल्याला ऍडव्हर्ब शोधायचे. टेम्पल सुद्धा काय, नाव आहे, मंदिराला दिले ना. राम मंदिर, महादेवाचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, खंडोबाचं मंदिर, ज्योतिबाचं मंदिर, म्हसोबाचं मंदिर, नाही का, असं टेम्पल. मग हे नाउन आहे, याला तुम्ही कॉमन नाउन म्हणा, बरोबर. आता बघा शेवटचा ऑप्शन तुमचा राहिला आउटसाइड. आउटसाइड, वाट पाहत आहे, राम वाट पाहतोय. कुठे वाट पाहतोय, आउटसाइड द टेम्पल, टेम्पलच्या बाजूला. याचा अर्थ आउटसाइड या शब्दानं वेटिंग या वर्ब बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली एक्स्ट्रा, म्हणून आउटसाइड हे तुमचं काय आहे, ऍडव्हर्ब आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा पद्धतीनं पार्ट्स ऑफ स्पीच वरती फार विचित्र पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याच्याबद्दल आपल्याला फार व्यवस्थितशीर माहिती असणं गरजेचं आहे. चला आजच्या सेशनला आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, सबस्क्राईब करा.